नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ड्रेसला डिझाईन कशी करायची आणि अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीनं. तर इथं तुमचं जे डिझाईन करायचं आहे त्याचं जी काय आहे लांबी घ्यायची आहे आणि त्याला आपल्याला जो आकार हवा आहे तो कट करायचा. मी तर राऊंडमध्ये कट केलेला आहे आणि त्याला साईडला असं आपण गोटसारखं पायपिंग करून घ्यायचं आहे. हे तर तुम्हाला दिसत असेल की माझा कलर आहे तो थोडासा डार्क आहे, त्यामुळे जरासं दिसायला थोडा प्रॉब्लेम होतो आहे. परंतु हे एकदम असं बॉटल ग्रीन कलरचा कपडा आहे, त्यामुळे थोडंसं दिसायला प्रॉब्लेम होईल, तरी समजून घ्या. आणि साईडला आपण जसं पायपिंग करतो तसं पायपिंग करून घ्यायचं आहे साईडला अशा पद्धतीने. आणि मध्ये काय करायचं आहे, आपली जी मधली पट्टी आहे त्याला कॅनव्हास लावून घ्यायचं आहे, जेणेकरून की फिनिशिंग चांगलं येईल. तर अशा पद्धतीने हे इथं गोट मी पायपिंग करून घेत आहे, किंवा गोट म्हटलं तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीनं ह्याला कंप्लीट करायचं आहे. तर इथं थोडंसं कॅनव्हास लावल्यामुळं काय होतं, थोडंसं जाड झाल्यागत होतं, तर त्याला थोडंसं एखाद्या वेळेला खिचावं लागतं व्यवस्थित, म्हणजे अगदी प्लेन येतं. हे एकदम प्युअर कॉटनचा कपडा आहे, त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होत आहे. आणि त्याच्यामध्ये खळ जास्त असल्यामुळे थोडासा लांबण्याचा प्रॉब्लेम हा जास्त व्हायला लागला याला. तरीसुद्धा मी तसंच प्रयत्न करत आहे. तुम्हाला दिसत असेल रिंकल आलेले आहेत बघा त्याला कॅनव्हास लावूनसुद्धा. तर अशा पद्धतीनं त्याला आपलं पायपिंग करून घ्यायचं आहे साईडला. आणि पायपिंग कंप्लीट करून झालं की आपल्याला तो ड्रेसवरती अटॅच करायचा आहे. तर त्याला काय करायचं आहे, आपल्याला जर आवडत असेल तर बारीक असं एकदम सिल्वर कलर काय ते आपलं गोल्डन कलरची जी लेस आहे ती इथं काय करायचे, वरती बारीक आपल्या जी पायपिंग लावलेली आहे त्या पायपिंगच्या बरोबरमध्ये अशी फिरवून घ्यायची, म्हणजे ते पायपिंग आणि मधली पट्टी अशी सेपरेट दिसेल. म्हणजे ते दिसायला ही डिझाईन उठून दिसेल आणि छान आणि सुंदर दिसेल. तर हे तर गोल राऊंड असल्यामुळं साईडला पायपिंग केलेलं आहे, किंवा तुम्ही सरळ चौकोन असेल तर तुम्ही आतल्या साईडला फोल्ड करून करू शकता. तर इथं माझा गोल राऊंड असल्यामुळे मी इथं पायपिंग केलेलं आहे. पायपिंग पण खूप छान दिसतं आणि सुंदर दिसतं. ते पायपिंगच्या मध्ये साईडला अशी ही लेस लावून घ्यायची आहे. आणि जर जास्त कपडा असा वाटतो आपल्याला की आतमध्ये जर जास्त कपडा आहे तर तो असा कट करून टाकायचा. तो आपला पायपिंगचा कपडा आहे, आपण जो पट्टी काढली ती पायपिंगचा तो. तर आता ह्याला काय करायचं, आता इथं आपण ड्रेसवरती आपण याला अटॅच करायचा आहे. तर हा पुढचा भाग आहे, आपला मेन कपडा आहे ड्रेसचा. तर हा आहे अस्तरचा. तर मी काय करते, हात शिलाई घालत नाही, डायरेक्ट मी त्याला कॅनव्हास पेपरनं डायरेक्ट गळा शिवून घेते. आणि त्याच्यामध्ये ही ट्रिक एकदम सोपी आहे आणि सगळं अंडरग्राऊंड होतं, वरती शिलाई अजिबात दिसत नाही. तर ह्याच्यावर सरळ बाजूने ठेवायचं आहे आणि असं हे शिवून घ्यायचं आहे. आणि आता काय करायचं आहे, आता मेन कपडा आहे तो याला आता असा शिवून घ्यायचा आहे. तुम्ही अशा पद्धतीनं जर शिलाई केली तर अजिबात शिलाई बाहेर दिसणार नाही आणि दिसायला खूप छान आणि असं सुंदर दिसेल. आणि आता इथं आपण गळा हा कट करून घ्यायचा आहे आणि बारीक कट मारायचे आहेत, जेणेकरून गळा इझिली पलटी होईल. आणि हात शिलाई घातलेला आपल्याला ओळखणारही नाही. इथं तुम्हाला दिसत असेल लावलेली डिझाईन आहे ती वरती आलेली आहे. फक्त गळ्याजवळ एकच शिलाई त्याला बसलेली आहे आणि तो सेंटर पॉईंट जो काढून घेतलेला आहे तिथंच ती लावायची आहे आपल्या सेंटर पॉईंटला. इथं आपण आत अस्तरच्या साईडला दापटीप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून त्याला चांगलं पक्क आणि फिक्स असं चांगलं तिचं शिलाई होईल ह्याच्यासाठी. आणि इथं आपला गळा कंप्लीट झालेला आहे. तर आपण काय करायचं, आता हे सगळं सुटं आहे त्याला इथं काय करायचं आहे, पेनाने टक करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित कपडा आपण इथं सेट करून घ्यायचा, किंवा तुम्ही प्रेस करून घेतलं तरी चालेल. आणि हा जो आपला डिझाईन केलेला मधला जो आहे तो आत्ता काय करायचं, सेंटर पॉईंटला बरोबर पिन लावून घेतलेली आहे आणि तिथं आपण ह्या असं मशीननं आत्ता शिवून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटला. इथं तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने कंप्लीट करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये लावायला काय करायचं, तर आपल्याला एक बटन करायचे आहेत. तर माझ्याकडे आत्ता काय झालं, बटन अवेलेबल नाही आहेत, तर मी काय करणार आहे, कपड्याचेच बटन बनवणार आहेत आणि ते स्क्वेअरमध्ये बनवणार आहेत. तर इथं तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने स्क्वेअरमध्ये बटन बनवायचे आहेत. स्क्वेअर झाला की मग पुन्हा नंतरने त्याला आतल्या साईडला आपण थोडेसे कॉर्नर फोल्ड करायचे आहेत, जेणेकरून अगदी व्यवस्थित छान दिसेल आणि ते थोडंसं असं जाड बटनसारखं दिसेल. अशा पद्धतीने ते करून घ्यायचं. आणि ते उलगडणार आहे म्हणून मी काय केलेलं आहे, सुईमध्ये त्याला अडकवून ठेवलेलं आहे
म्हणजे आता बनवून घ्यायचे आहेत आपण आणि मग नंतरनं त्याला आपण शिवून घ्यायचे आहेत. तर हे बटन करायला कपडा मी घेतलेला आहे 2.25 बाय 2.25 किंवा 1.5 बाय 1.5 घेतला तरी चालेल. कारण मला आता 2.25 बाय 2.25 बाय 2.25 काय घेतलेला आहे का तर त्याच्यामध्ये जी मी पट्टी लावलेली आहे त्याच्यामध्ये हे गेटअप छान येईल तेवढ्यासाठी मी घेतलेलं आहे. किंवा 1.5 बाय 1.5 बघा थोडंसं छोटं झालं असतं म्हणून मी तेवढ्यासाठी 2.25 बायचं 2 घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं तयार करायचं तर आपण त्याला सुईमध्ये अडकवून ठेवायचं आहे की जेणेकरून ते ओपन होणार नाही. का तर ओपन जर झालं तर ते आपल्याला शिवता येणार नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने बटन बनवून घेऊ शकता आणि नंतरनं त्याला आपण ड्रेसवरती लावून घ्यायचे आहे. इथं थोडासा माझा प्रॉब्लेम झालेला आहे का तर लाईट नसल्यामुळं चार्जिंग नसल्यामुळं माझा पुढचा थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे इथं. तर तुम्हाला डायरेक्ट इथं लावले ते वरून शिलाई मारायची आहे फक्त ते बटन ठेवून तेवढंच आहे, बाकी जास्त काही नाही आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.